एक लोकप्रिय वक्त्याने 20 रुपयाची नोट हातात घेऊन चर्चासत्राची सुरुवात केली. त्याचे भाषण ऐकण्यासाठी जवळजवळ 200 लोक जमा झाले होते. त्यांनी विचारले, ही 20 रुपयाची नोट कोणाला हवी आहे? 200 हात वर गेले. तो म्हणाला, मी हे 20 रुपये तुमच्यापैकी एकाला देणार आहे, पण आधी मला हे करायचे आहे. त्यांनी ती नोट चुरगळून टाकली. मग त्याने विचारले, अजून कोणाला हवे आहे? सर्व 200 हात अजूनही वरच होते. ठीक आहे, त्यांनी उत्तर दिले. जर मी हे केले तर? त्याने ती नोट जमिनीवर टाकली, आपल्या बुटांनी पायांनी चिरडली. त्याने ती उचलली आणि दाखवली. अख्खी नोट मोडकळीस आलेली होती आणि अस्वच्छ पण होती. आता ही नोट कोणाला हवी आहे? सगळ्यांचे हात तरी पण वरच होते. तो म्हणाला, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला नुकताच एक अतिशय महत्वाचा धडा शिकवला आहे. मी त्या 20 रुपया नोटेचे काही केले तरी ती तुम्हाला हवी होती, कारण त्याची व्हॅल्यू कमी झाली नाही. त्याची किंमत अजूनही 20 रुपयेच आहे. आपल्या आयुष्यात अनेक वेळा जीवन आपल्याला चिरडून टाकते आणि आपल्याला पार माती मोल करून टाकते. आपण वाईट निर्णय घेतो किंवा वाईट परिस्थितीला सामोरे जातो. आपण आपल्याला निरुपयोगी वाटतो. आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण काय झाले आणि काय होईल हे महत्वाचे नाही. तुम्ही तुमची व्हॅल्यू कधी गमावणार नाही. तुम्ही खास आहात.